हाय गाईज, तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आसपास सध्या खूप निगेटिव्हिटी आहे, प्रचंड निगेटिव्हिटी आहे, पण या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट आज घडली आहे। कारण वर्षाच्या सुरुवातीलाच परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज झालाय। थोडक्यात तुम्हाला सांगतो, चित्रपट अप्रतिम आहे, फार्सिकल कॉमेडी आहे, सिच्युएशनल कॉमेडी आहे। गेल्या काही वर्षात अशा प्रकारच्या विनोदाचा इंडस्ट्रीमध्ये अभाव होता, कुठलाही कमरेखालचा विनोद नाही। एक धमाल पात्र, धमाल सगळे कॅरेक्टरच्या चित्रपटात आहे। आणि विशेष म्हणजे 25 वर्षांपूर्वी जे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घातलं होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नावाने, त्याच नाटकावर प्रेरित हा सिनेमा आहे। बरेचसे प्रयोग सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन परेश मोकाशीने या सिनेमात केलेत, पण सिनेमा धमाल झालाय, तुम्हाला खळखळून हसवतो। विशेषतः प्रशांत दामलेंचा बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक झालेला आहे आणि हिटलरच्या भूमिकेत त्यांनी खळखळून हसवलं आहे। सोबतीला मनमीत प्रेम, वैभव मांगले, प्रणवराव राणे, गीतांजली कुलकर्णी, आनंद इंगळे, रितिका श्रोत्री अशी भली मोठी तगडी स्टारकास्ट आहे। मनमीत प्रेम, मला आवर्जून सांगावं असं वाटतं की मनमीत, प्रणव आणि दामले यांच्यावरती एक सीन चित्रित झालाय, त्याच्यात त्या तिघांचं जे टायमिंग जमून आणण्याचा भन्नाट आहे, अफलातून आहे, असे अनेक लाफ्टर मोमेंट या सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार आहे। परेश मोकाशींनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की सिच्युएशनल कॉमेडीमध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही। सो मित्रांनो, तुम्हाला काय करायचंय, फटाफट बस पकडा, टॅक्सी करा, गाडी काढा, टू व्हीलर काढा, सायकल काढा, पायी काढा, पण जा या सिनेमाची तिकीटं काढा। तुमच्या मामाला सांगा, मामीला सांगा, आईला सांगा, वडिलांना सांगा, बायकोला सांगा, गर्लफ्रेंडला सांगा, बहिणीला सांगा, भावाला सांगा, मित्राला सांगा, शेजाऱ्यांना सांगा, पाजाऱ्यांना सांगा, सगळ्यांना सांगा। पण या वर्षाची सुरुवात खूप निखळ विनोदाने तुम्हाला करायची असेल, हास्याचे फवार उडवायचे असतील तर आत्ताच्या आत्ता जा, बोंबिलवाडी बघा, त्या गावची सफर करा। हा सिनेमा तुम्हाला मनमुराद आनंद देण्याशिवाय राहणार नाही। एकच सांगतो, फार्सिकल विनोदाची एक उत्तम झालर असणारा हा सिनेमा आहे। त्यामुळे एकदा तरी या बोंबिलवाडीत जा, तिथल्या पात्रांना भेटा आणि आनंद घ्या। थँक्यू सो मच।